सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. टपऱ्यांना घाबरायची गरज नाही. तेव्हा अगदी कोणालाही न घाबरता लगेच फोन करा, आमचे नंबर घ्या. कोणाचं नाव सुद्धा ओपन होणार नाही. आणि चौकात जे बसतात ना, त्यांचे सुद्धा आम्हाला जर कळवून द्या, आम्ही बघतो काय करायचं आहे तेवढे शिपूर्ड आहे आणि जास्त आगाऊपणा चालला यांचा. पुणे जिल्ह्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या 12 तरुणांच्या टोळक्यानं चांगलाच राडा घातला. या टोळक्यानं केवळ रॅश ड्रायव्हिंगच केलं नाही, तर रस्त्यानं जाणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याला आणि एका कुरिअर बॉयला कमरेच्या पट्ट्यानं मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. बँक कर्मचारी मयूर गायकवाड यांच्या मानेवर पट्ट्यानं वार केल्यानंतर या टोळक्यानं समोरून येणाऱ्या सायपन शेख वय 18 या तरुणालाही लक्ष्य केलं. सायपन हा मिशो कुरिअर सेवेत काम करतो. आरोपींपैकी एकानं सायपनच्या छातीवर कमरेच्या पट्ट्यानं जोरदार प्रहार केला. मयूर गायकवाड यांनी या टोळक्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकीवरून वेगानं पसार झाले. केवळ मारहाण करून हे टोळकं थांबलं नाही, तर त्यांनी गल्ली क्रमांक 11 मध्ये पार्क केलेल्या गाड्यांचंही नुकसान केलंय. स्थानिक रहिवासी महामुनी यांच्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीची या टोळक्यानं तोडफोड केली. यावेळी परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. घटनेनंतर तक्रारदारांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं काही तरुणांची ओळख पटवली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये ओमकार पांचाळ, सोन्या जाधव, हर्षल, अभिजित दीक्षित, प्रसाद शिंदे व इतर साथीदार हे सर्व तरुण कोंढवा बुद्रुक परिसरातील रहिवासी असल्याचं समजतंय. अशा प्रकारे रस्त्यावर उतरून दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही टोळक्याला सोडलं जाणार नाही. तसंच गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन देखील राबवलं आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पुणे. तुमचं ऐकत नसतील तर कोंढवा बुद्रुक येवलेवाडी पोलीस स्टेशनला फोन करायचा. आम्ही तुम्हाला नंबर देतो, आमच्या फोनवरती फोन करा, आम्ही बघतो पुढे काय करायचं. काढल्याशिवाय ना सरळ होणार नाही. 830 810 810 8182. कोणी असे शहाणपणा करणार असेल ना, लगेच फोन करा.